Welcome to Smart School Kids Zone, your favorite school. यस, वेलकम टू स्मार्ट स्कूल किड्स जोन, आपका प्यारा स्कूल। और आज हम उठने वाले हैं पावसाळ्यातील पहला दिवस मराठी निबंध। अभी बारिश शुरू हो गई है तो ऐसे वाले ऐसे लिखने के लिए हमें बहुत बार पूछे जाते हैं। तो चलो देखते हैं ये वाला निबंध कैसे लिखा जाता है। हमने आपके लिए कुछ एग्जाम्पल्स भी दिए हैं, तो वो एग्जाम्पल्स देखो और आप अपने तरीके से उसको लिखने की कोशिश करो, ठीक है। तो चलो करते हैं शुरुआत हमारे इस वीडियो को। इससे पहले आप हमारी ई लर्निंग वेबसाइट smartschool.infolips.com, स्पोर्ट्स साइट funnysports.com, मराठीची सर्व काही मराठीरंग.com, एंड्रॉइड एजुकेशनल गेम एंड क्राफ्ट चैनल जिनकी लिंक हमने डिस्क्रिप्शन में दी है, ज़रूर जाके चेक करना। तो करते हैं हमारी व्हिडिओ को सुरुवात। पावसाळ्यातील पहिला दिवस। तो यासाठी तुम्हाला जायचं आहे गुगलच्या साईटवर। आपण आलेलं गुगलच्या साईटवर इथे सर्च करायचं आहे। अब यहाँ पे सर्च करना है smartschool.infolips.com। ये वाली साईट तुम्हाला पहिलेच मिळेल। साईटला ओपन करा, लगेच तिथे जा निबंध मध्ये, ओके। तिथे क्लिक केल्यावर तुम्हाला ओपन होतील खूप सारे निबंधांची लिस्ट। जशी मराठी आहे तर मराठीची लिस्ट ओपन होईल, ओके। इथे तुम्हाला बरेच निबंध दिलेले आहेत, त्यातून तुम्हाला हवा आहे तो निबंध तुम्ही घेऊ शकता। आज आपण बघणार आहोत पावसाळ्यातील पहिला दिवस, फर्स्ट डे इन रेन। तो ये देखो यहाँ पे लिया हुआ है, चलो हम आपके लिए यहाँ पे रीड करते हैं। यहाँ पे देखो 200 शब्दात, इथे आहेत 300 शब्दात, असे वेगवेगळे निबंध 200, 300, 400, 10 ओळी तुम्हाला जसे हवे आहेत तसे दिलेले आहेत। जर एखादा निबंध नसेल तर तुम्ही तो कमेंट करून आम्हाला सांगू शकता, आम्ही तुम्हाला तो देण्याचा नक्की प्रयत्न करू। साईट लक्षात ठेवा smartschool.infolips.com। त्यामध्ये सब्जेक्टच्या आतमध्ये जाऊन निबंध, मग निबंधमध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही प्रकारचे दिले आहेत। हा निबंध बघूया। पावसाळ्यातील पहिला दिवस। जून महिना संपत आला होता, तरीही पावसाचा पत्ता नव्हता। मे महिन्यातील वैशाखाच्या उन्हाने पृथ्वी तापून निघाली होती। हवेतील उकाडा चांगलाच जाणवत होता। दुपारच्या वेळी बाहेर खेळण्यासाठी जाणे नको वाटायचे। सारे जण एकदाचा पाऊस सुरू कधी होणार याची आतुरतेने वाट पाहत होते। अखेर तो दिवस आला। अचानक भर दुपारी आकाशात काळे ढग जमा होऊ लागले। अचानक निसर्गाचे रूपच वाटून गेले। काही क्षणापूर्वी लागणारी उन्हाची झळ कमी वाटू लागली। गार वारा जाणवू लागला आणि उन्हाची चमक कमी होऊन अंधार पसरला। इतक्यात पावसाची सर सुरुवात झाली। आम्ही सर्व मुले पहिल्या पावसात भिजायला घराबाहेर पडलो। पावसात भिजल्यामुळे सुक्या मातीचा सुगंध हृदयाच्या वाटणीत पुन्हा भरून घ्यावासा वाटत होता। अच्छा, आता हे सुगंध पता है ना। थोड्याच वेळात आमच्या अंगणात पाणी साचले। आम्ही पाण्यात खूप मजा केली। आमच्यासोबत झाडावरचे पक्षीही पावसात भिजण्याचा खेळ खेळत होते। साचलेल्या पाण्यात उड्या मारणे, कागदाच्या पानाच्या होड्या सोडणे, हे वेगळेच खेळ सुरू झाले। अखेर आजीने जोराचा दम भरल्याने आम्ही मुले आपापल्या घरी गेलो। आजीने पाणी गरम करून ठेवलेच होतं। छान अंघोळ करून येईपर्यंत आईने गरमागरम चहा आणि भजी करून ठेवली होती। भजी करून आणल्या। बाहेर पडणाऱ्या पावसाकडे पाहत भजीवर ताव मारला। संध्याकाळ झाली तरी पाऊस पडतच होता। पाऊस व हवेमुळे अचानक वीजही गेली। आज टीव्ही, पंखे चालू नसतानाही काहीच वाटत नव्हतं। बाहेर पाऊस, गार वारा, यामुळे मनालाही गारवा मिळाला होता। ओसरीतल्या कट्ट्यावर आजीच्या कुशीत बसून पावसाला न्याहाळत होतं। आई, बाबा, दादा, ताई सर्वजण पहिल्या पावसाचा आनंद घेत होते। असा पावसाळ्यातील पहिला दिवस माझा खूप मजेत गेला। होता ना चांगला? तुम्हीही यात तुमचे अनुभव, तुमचे शब्द आणि तुमच्या गोष्टी ॲड करून तुमच्या परीने तुमचा निबंध लिहू शकता। येथे खाली 300 शब्दात, कोणाला मोठा निबंध हवा असेल तर 300 शब्दातही दिलेला आहे। तर आजच्यासाठी आम्ही इथेच थांबतो। तुमच्यासाठी आवश्यक असणाऱ्या बरेचसे निबंध आम्ही येथे दिलेले आहेत। सब्जेक्टमध्ये जा आणि निबंधमध्ये
तुम्हाला इथे मराठी, हिंदी आणि इंग्लिश अशा वेगवेगळ्या विषयांवरचे निबंध इथे दिलेले आहेत. नक्की जाऊन चेक करा. तुमच्यासाठी आवश्यक असणारा निबंध नक्की या इथे तुम्हाला मिळेल. तर चला आजची व्हिडिओ आपण येथेच संपूया. तर हे आहे आमच्या त्या साईटचं नाव smartschool.infolips.com. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनही प्रेस करून ठेवा, कारण तुमच्यासाठी आम्ही घेऊन येतो अशाच प्रकारच्या एज्युकेशनल नवनवीन चांगल्या व्हिडिओज. पुन्हा भेटूया एका मजेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हसा, खेळा आणि मजेत शिका स्मार्ट स्कूल सोबत. बाय.